नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला, तर जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यामध्ये बैठकीच्या वेळी वाद झाला। विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून हा वाद रंगला। डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवरील नेवाळी नाका इथं शिंदेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि पदाधिकारी चैनू जाधव यांना किरकोळ कारणावरून दुकानाबाहेर मारहाण करण्यात आली आहे, तर वादाचं रूपांतर मारामारीत झालं होतं। दरम्यान दुकानातील महिलेनं चैनू जाधव यांना छत्रीनं मारहाण केली होती, याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा व्हायरल झालंय। तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीनं चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार केलेला आहे, तर विनोद उर्फ पिंटू गंगणे याच्या मित्रपरिवाराकडून बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला। तुळजापूरमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना घेराव घातला होता। जरांगेंनी पुकारलेल्या आरक्षण आंदोलनासंदर्भात काय भूमिका आहे, असा सवाल यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला। उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी राहुल गांधींनी इंडिया आघाडीसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावली। यात उद्धव ठाकरे यांना 6व्या रांगेत बसल्याचा फोटो समोर आलेला आहे आणि कमल हसन यांच्याही मागे उद्धव ठाकरे हे बसले होते आणि त्यामुळे हा फोटो शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट केला आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे। दिल्लीमधल्या बैठकीच्या वेळी उद्धव ठाकरे यांना मागच्या रांगेत बसवण्यात आलं आणि या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी सगळ्यांना टीका करणाऱ्यांना उत्तर दिलेलं आहे, तर खडे बोल सुनावले असून स्क्रीनवरील माहिती बघण्यासाठी मागे बसलो होतो, तर शिवसेना तोडताना शिवराय आठवले नाहीत का, असा सवाल सुद्धा राऊत यांनी केला। उद्धव ठाकरे युतीत भाजपसोबत होते तेव्हा त्यांना मान सन्मान होता, तर मातोश्रीवर जाऊन भाजप नेते स्वतः त्यांना सन्मान देत होते, असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधी सोनिया गांधी कधी मातोश्रीवर आल्याचं आठवतंय का? हिंदुत्व विचारधारा सोडली की पदरात काय पडतं, असा सवाल सुद्धा केशव उपाध्याय यांनी केला। ठाकरे गट 11 ऑगस्टला राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करणार आहे। कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी मोर्चातून आंदोलन करण्यात येणार आहे, तर महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे गट आता आक्रमक झाल्याचं दिसतंय। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मुलानं रॅपिडोची स्पॉन्सरशिप घेतली आणि त्यामुळे रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी त्याच्यावर टीका केलेली आहे, तर प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो बाईकवर कारवाई केली होती, तर त्यानंतर पुन्हा सेवा सुरू करत ई-बाईक सेवा सर्वांना सोयीची वाटल्याचं म्हटलं होतं। मात्र सरनाईक यांनी रॅपिडोचा PR करतायत असा आरोप आता विरोधक सरनाईकांवर करतायत। पुणे जिल्ह्यामध्ये चाकण आणि हिंजेवडी तसंच उरळी देवाची फुरसुंगी मांजरी अशा 3 महानगरपालिका केल्या जाणार आहेत, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे। काहींना आवडेल ना आवडेल पण हे करावं लागेल, असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलं। सोलापूरमध्ये रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांचा वाद विकोपाला गेलेला आहे। पडळकरांच्या समर्थक शरणू हंडे यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणी आरोपींना कर्नाटकातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शरणू हंडेंवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। माझ्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता, या प्रकरणाच्या पाठीमागे कोणीतरी आहे, चौकशी करून रोहित पवार यांना आरोपी काढलं पाहिजे अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे, तर पडळकरांनी अपहरण झालेल्या कार्यकर्त्याची भेट सुद्धा घेतली।
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींना हिंदू असल्यानं त्यांना ठरवून सोडण्यात आलेला आहे असा खळबळजनक दावा समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केलेला आहे। अबू आझमी यांनी थेट न्यायदानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगतात। राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांचं रोहित पवार यांनी समर्थन केलेलं आहे। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला आरसा दाखवत या संस्थेचा खराखुरा चेहरा देशापुढे आणलाय। त्यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावर स्पष्टीकरण देण्याऐवजी निवडणूक आयोगाकडून त्यांच्याकडे शपथपत्राची मागणी करतंय। हा निव्वळ गलिच्छपणा आहे, तसंच नेक्स्ट लेव्हलचा गलिच्छपणा आहे असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळेंचा तुळजापुरामधील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीनं सत्कार केला आहे आणि या प्रकरणात भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्टेजवर कोण असतं कोण नाही हे आम्ही बघत नाही, त्यात दोष आयोजकांचा असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। अंबादास दानवे यांनी ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळेंना सल्ला दिलेला आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला आपला सत्कार करतो आणि आपण त्याची स्तुती करता आणि त्यामुळे चष्म्याचा नंबर आपल्याला बदलायलाच लागेल, सोबतच च्यवनप्राश देखील खायला लागेल, म्हणजे किमान एक आरोपी आणि एक निस्सीम कार्यकर्ता यातला फरक तुम्हाला लक्षात येईल असं म्हणत खोचकपणे अंबादास दानवे यांनी बावनकुळेंना टोला लगावलाय। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आगीमध्ये भस्मसात होऊन वर्ष पूर्ण झालं आणि या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं कामकाज अजूनही सुरूच आहे। तर या कामकाजाची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाट्यगृहाला भेट दिली होती। राजू शेट्टी यांनी अंबानी कुटुंबियांचे आभार मानलेले आहेत। महादेवी हत्तीणीसंदर्भात वाद संपल्याचं सुद्धा राजू शेट्टी यांनी जाहीर केलं। कोल्हापूर जवळच नांदिणी परिसरामध्ये हत्तीसाठी देशातलं पहिलं अत्याधुनिक सॅटेलाइट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव वनतारांना दिल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। काँग्रेसनं निवडणूक आयोगाच्या विरोधात कर्नाटकमध्ये मोर्चा काढलेला आहे। मोर्चामध्ये मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी सुद्धा भाग घेतला। त्याचबरोबर सीएम सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आणि पक्षाचे इतर महत्त्वाचे नेते देखील यावेळी हजर होते। पुणे IT पार्क हिंजेवाडी पाठोपाठ आता चाकण आणि महाळुंगे MIDC परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आणि ही सोडवण्यासाठी अजित पवार रस्त्यावर उतरले होते। अजित पवार यांनी भल्या पहाटे नाशिक पुणे महामार्गावरील भारतमाता चौक या ठिकाणी पाहणी केली। संबंधित अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी वाहतूक कोंडीला अडसर ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिरूरमध्ये दौऱ्यावर होते आणि यावेळी एका हॉटेल मालकानं त्यांना नाश्ता करण्याची विनंती केली। मी पुढच्या वेळी आलो तर नक्की जेवेन, मात्र त्यावेळी माझं बिल घेऊ नका अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा अजित पवार यांनी केली। राज्यातील तंत्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याची संधी देण्यात येणार आहे। तर कौशल्य विकास विभाग 30 लाख विद्यार्थ्यांना ईमेल पाठवणार असल्याची घोषणा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेली आहे। 5 लाख विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी 5 ते 10 लाख रुपये कर्ज मिळणार आहे। भिवंडीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांचा आमदार रईस शेख यांनी आढावा घेतला, तर दौरा केला आणि अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून इतर गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यामुळे भिवंडीकरांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। बाळासाहेब ठाकरेंवरील स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रोडक्शन हाऊसची नेमणूक करण्यात आलेली आहे। तर बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती सुद्धा प्रदर्शित होणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर चित्रपट, ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट आणि आर्टिस्टिक कंटेंट तयार करण्यासाठी MMRDAनं निविदा मागवलेल्या आहेत।
शेतातील AI तंत्रज्ञानासाठी नरेंद्र मोदी यांनी 13,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। धाराशिवमध्ये विठ्ठल साई साखर कारखान्याकडून आयोजित करण्यात आलेल्या तंत्रज्ञान मार्गदर्शन मेळाव्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते।